आदिवासी शिवविद्यालय तथा बाबूराव मडावी ज्युनियर कॉलेज विद्यालयातील सन 2002 ते 2004 या वर्षात शिकलेले माझे विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा रावणवाडी या ठिकाणी घेण्यात आला। त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्माकर सावरकर सर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रणाली सावरकर मॅडम ह्या होत्या। तसेच शीतल नागदेवे, मीनाक्षी रामटेके, सारिका पारधी, त्रिवेणी कटरे, तेजराम नारनवरे, अस्मिता वालदेकर, अस्मिता भैसारे, जसवंत भैसारे, अमृत चौके, अरविंद मेसराम, उमेश्वर फंदे, कृष्णकांत हटवार, राजीव नागदेवे, कैलास खेडीकर, विनोद हटवार, अरविंद लांडेकर, सचिन बोरकर, दीपक बोरकर, राजू बोरकर, ऋषिकेश कावळे, चंद्रशेखर घाटोळकर इत्यादींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। 25 वर्षांनंतर सर्व माझे विद्यार्थी एकत्र आले। कोणी नोकरीवर लागले, तर कोणी सामाजिक कार्यात गेले, तर कोणी ऑफिसर बनले, तर कोणी गृहिणी बनल्या। सर्व मित्र एकत्रितपणे आनंद सोहळा साजरा केला। विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी घेतले। काही माझे विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया अशी दिली की आम्ही एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा आम्ही सर्व माझे विद्यार्थी एकत्र आलेले आहोत। आम्हाला खूप छान वाटते। या विद्यालयात शिकत असताना त्या आठवणी अजूनही जिवंत झाल्यासारख्या वाटतात। आम्ही खेळलो, एकत्र एकमेकांवर रागावलो। कोणी मुलगा आमच्यासोबत रागावला तर बोलत नव्हता, ते पण आठवत आहे। म्हणजे विविध प्रकारच्या आठवणी मात्र जाग्या झाल्या, असे त्यांनी मनोगत आपापले व्यक्त आणि 24 वर्षाच्या नंतर भेटले आहोत, तर आज खूप आनंद होत आहे। आणि असं माहीत नव्हतं की एवढे कमी लोक जुळतील, कारण की आता समोरच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त जोडण्याचा प्रयत्न करू आणि असंच आपलं मैत्री चालू ठेवू। वर्ग मित्र मैत्रिणी 24 वर्षानंतर एकत्र भेटलेलो आहोत आणि खरंच या ठिकाणी सर्वांना एकत्र पाहून आपल्या जुन्या काळातील जुन्या आठवणींना एक प्रकारचा मोठा उजाळा मिळालेला आहे। यानिमित्त सर्वांच्या भेटीगाठी झाल्या, कोण काय करतोय हे आपल्याला या ठिकाणी कळलं। तसेच प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळ्या फील्डमध्ये गेलेला आहे, त्यामुळे एकामेकाला मदत होईल आणि त्यांची माहिती आपण या ठिकाणून जाणून घेतलेली आहे। आणि खरंच या ठिकाणी आपल्याला सर्व मित्रमंडळी 24 वर्षानंतर एकत्र आल्यानंतर खूप आनंद झाला। धन्यवाद। तर आज रावणवाडी येथे 2002 आणि 2004च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी हा स्नेहमिलनाचा कार्यक्रम इथे ठेवला आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्या जुन्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन एक जुने मैत्रीचे नाते जोपासण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, अगदी हा स्तुत्य आहे। आणि यांनी असेच कार्यक्रम पुढे घेऊन एकमेकांना मदत करून नवीन दिशा आपल्या ग्रुपला देण्याचं एक काम जो केलेलं आहे ते अतिशय उत्तम आहे। आणि याच्यातूनच एक जुनी आठवण, एक जुना क्षण आणि त्याच्यातून आपण काय करू शकतो पुढे आल्यानंतर, वयाच्या एका टप्प्यानंतर ते सुंदर रीतीने इथे सर्वांनी कथन केलं आहे। आणि यांनी या निमित्तानं मला 24 वर्षा अगोदर मी यांना शिकवलं, त्यानिमित्ताने यांनी मला इथे बोलावलं आणि माझा जो व्यक्तिशः मान सन्मान केला जुन्या आठवणी काढून, त्याबद्दल या ग्रुपचं मी खूप खूप धन्यवाद करतो। निमित्त मला पण इथे यायला मिळालं। मला असं वाटलं की माझेच कॉलेज फ्रेंड आहेत, कारण या 2 ते 3 महिन्याआधी माझं पण असंच गेट टुगेदर आम्ही 11वी 12वीचे स्टुडंट सगळे मिळालो। त्यात तुमच्यासाठी एक प्लस सांगते की आम्ही काय ठरवलं माहिती आहे का, की एखादं आपल्या फ्रेंडमध्ये एखादं खूप म्हणजे ज्याला खूप गरज असते, आर्थिक असो की काही, तर एक नुसतं फ्रेंड भेटणे आणि काहीतरी विरंगुळा करण्यापेक्षा त्याला आर्थिक मदत असो की काही, त्या आपल्या ग्रुपमध्ये एखाद्याला काही मदत लागत असेल ही पण आपण करू शकतो। ही पण संकल्पना तुम्ही पार पाडू शकता। म्हणजे एक वेगळा मेसेज जाईल की एवढ्या वर्षानंतर तुम्ही भेटत आहात, तर त्याला काहीतरी मदत होत आहे। आणि राहतोच आपल्या ग्रुपमध्ये एखाद्या, जसं दादाला सांगितलं की पॅरालिसिस झालं होतं, त्यांच्या मिसेसनी हेल्प केलं, तुम्ही सोबत नसताना झालं ते, तर आता तुम्ही सोबत आहात ना, तर थोडी मदत तुम्ही पण करू शकता। आर्थिक गरज भागवणे, आर्थिक असो की त्यांना मेडिकलमध्ये काहीतरी न्यायचं आहे, तर तुम्ही मदत करू शकता। तर पुन्हा एकदा सरांनिमित्त मला पण तुमच्यामध्ये सामील व्हायला मिळालं। खूप खूप धन्यवाद।